नमस्कार मित्रांनो, मुंबईकर या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज मेन्यूमध्ये आहे गरमागरम स्वादिष्ट सुरणची भाजी. भाकरीसोबत असो, चपातीसोबत असो किंवा नुसती तोंडी लावण्यासाठी ही भाजी एकदम टेस्टी आणि यम्मी लागते. तर ही भाजी आपण कशी बनवलेली आहे, कशी मसाल्यातून परतून काढलेली आहे, ते सर्व स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला दाखवणार आहे. तर आपण इथे घेतलेले आहे 500 ग्रॅम सुरण. आता हे आपण तुम्ही बघत आहात कापून घेतलेलं आहे आपण क्यूब्समध्ये. स्वच्छ ते आपण धुवून घेतलेलं आहे. मस्तपैकी मार्केटमधून फ्रेश असं सुरण आणलेलं आहे. सुरणची भाजी तर भरपूर टेस्टी लागते. आणि त्याच्यामध्ये आपण काय काय मसाले वापरणार आहोत ते म्हणजे वाटणसाठी लागणारे मसाले आहेत. धनिया घेतलेला आहे आपण, कोथिंबीर घेतलेली आहे, त्याच्यानंतर आपण घेतलेला आहे टोमॅटो. हे 2 टोमॅटो आपण कापून घेतलेले आहेत, 2 कांदे कापून घेतलेले आहेत, आणि हे आहे आपण घेतलेलं खोबरं. त्याच्या बाजूला असं दिसत आहे धनिया घेतलेला आहे. तर हे सर्व मसाले आपल्या वाटणामध्ये जाणार आहे. हा वाटण आपल्याला हे फ्राय करून नाही घ्यायचं, जस्ट आपण हे मिक्सरमधून आपण ग्राइंड करून घेणार आहोत. आणि त्याच्यानंतर मसाल्यांमध्ये घेतलेले आहेत 8 ते 10 पाकळ्या लसणाच्या, मीठ घेतलेलं आहे चवीनुसार, लाल मिरची पावडर घेतलेली आहे, त्यानंतर 1 चमचा हळद घेतलेली आहे, जिरे घेतलेले आहे, 2 चमचा मालवणी मसाला आपण घेतलेला आहे. तर हे सर्व मसाले आपल्या सुरणच्या भाजीमध्ये जाणार आहे. त्याच्यानंतर आपण बघत आहात आपण 2 बटाटे चिरून घेतलेले आहेत. मस्त असे स्वच्छ धुवून त्याच्यावरचा आपण जे स्किन असतं ते आपण स्किन काढून घेतलेलं आहे. म्हणजे कसं सुरण आणि बटाटा असं एवढं मिक्स करून घ्यायचं आहे ना की समजलं नाही पाहिजे व्यक्तीला की हे सुरण आहे की बटाटा आहे. आणि आजची डिश आपण अशी बनवणार आहोत की तुम्हाला घरचे म्हटले पाहिजे की ही तुम्ही सुरणची भाजी बनवली आहे का मटणाची भाजी बनवली. तर सुरणची भाजी आहे का मटणाची भाजी आहे हे समोरच्याला ओळखताना आलं पाहिजे. हे आपलं आपण वाटण तयार करून घेतलेलं आहे. मिक्सरमध्ये जे आपले मसाले आपण काढलेले ते मसाल्याचं हे आपण वाटण तयार करून घेतलेलं आहे. आणि तेच वाटण आपण 2 चमचे तेलामध्ये कढीपत्ता ॲड करायचा आहे आणि वाटण फ्राय करून घ्यायचं आहे. जास्त काही वेळ लागत नाही या डिशला. डब्यासाठी एक उत्तम ऑप्शन आहे. सकाळ सकाळ तुम्ही बनवू शकता. 15 मिनटात होणारी डिश आहे. आणि ज्या गृहिणी कामाला जातात त्यांच्यासाठी तर एक चांगलं ऑप्शन आहे. आणि सुरण भरपूर टेस्टी लागतं, आरोग्यालाही भरपूर चांगलं आहे. तर हा मसाला आपण असा परतून घ्यायचा आहे. हे आपलं वाटण आहे. तर वाटण जे आपलं बेस आहे ते मस्तपैकी असं फ्राय करून घ्यायचं आहे. बघा तेलामध्ये 5 मिनटं असंच हलवत राहायचं आहे आणि फ्राय करून घ्यायचं आहे मस्तपैकी. तर कोणाकोणाला इथं सुरणची भाजी आवडते ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून सांगू शकता. आपण इथं ॲड केलेलं आहे मीठ. आणि जस्ट वॉन्टेड टू ॲड की थँक्यू, भरपूर जण आपल्या चॅनलला सपोर्ट करत आहेत. तर असाच आपल्याला मिलियनचा टप्पा गाठायचा आहे. तर प्लीज चॅनलला भरघोस प्रतिसाद द्या. सबस्क्राईब करा चॅनलला. आपण टाकलेला आहे लाल मिरची पावडर, त्याच्यानंतर हळद टाकलेली आहे. चॅनलला भरपूर प्रतिसाद द्या आणि तुमचा सपोर्ट आपल्या चॅनलला भरपूर महत्त्वाचा आहे. तर असं चांगला हा मसाला आपण 5 मिनटासाठी परतून घेतलेला आहे. आणि त्याच्यानंतर आपण मालवणी मसाला ॲड केलेला आहे. मालवणी मसाला आपण 1च चम्मच घेतलेला आहे, जास्त तिखट करायचं नाही आहे. आणि 2 चम्मच आपण घेतलेले आहे रेड चिली पावडर. तर मस्तपैकी हे हलवून काढायचं आहे. मस्त चांगला बॉईल सुटलेला आहे. गॅस थोडासा आपण इथे कमी करायचा आहे कारण की भरपूर शिंतोडे ओढत आहेत मसाल्याचे. इथे आपण ॲड केलेला आहे सुरण. किती छान दिसत आहे खायला. मला तर भरपूर आवडतं सुरण. आणि आम्ही ज्या पद्धतीने बनवतो त्या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा तुमच्या घरी बनवण्यासाठी. तुम्हाला नक्की तुमच्या पाठीवरती शाबासकी भेटेल. तुमच्या घरचे किंवा शेजारचे त्यांना खाऊ घाला ही डिश. आणि त्यांना सांगू नका हे सुरण आहे. त्यांना फिगर आउट करू द्या की ही कोणती डिश आहे, की समोरच्याला वाटलं पाहिजे हे मटण आहे की सुरण आहे. जोक्स अपार्ट, बट येस डेफिनेटली हा जर मसाला तुम्ही वापरला तर नक्कीच तुमच्या भाजीला एक सुंदर असा टेस्ट येणार आहे. जणू काही मटणाची नाही तर चिकनची डिश बनवलेली आहे तुम्ही. तर हे आपण बटाटे ॲड केलेलं आणि हे आपल्याला आता 10 मिनटासाठी फ्राय करून घ्यायचं मस्तपैकी. 4 ते 5 मिनटं आपण असेच फ्राय करून घ्यायचं. आणि त्याच्यानंतर 2 कप पाणी ॲड करायचं याच्यामध्ये. तर तुम्ही बघू शकता मस्त असा मसाला मुरलेला आहे. बटाटा आणि सुरण कोणता आहे आपल्याला फिगर आउट करता येत नाही. तर बटाटा ही आपण आता कवर करून घ्यायची डिश. हे बघा हे आपण कवर केल्यानंतर 5 मिनटं अशीच गॅसवरती ठेवलेली आहे. मस्तपैकी फ्राय होऊन झालेली आहे, शिजून झालेली आहे. सगळे प्रोसेस एकसाथ झालेले आहेत. किती छान दिसते डिश.
टिफिनसाठी तर भरपूर छान डिश आहे. सकाळच्या टिफिनसाठी फटफट होणारी डिश आहे, तर जरूर ही नक्की ट्राय करा. आणि ज्या ज्या गृहिणी कामाला जातात त्यांच्यासाठी तर हा डब्याचा एक ऑप्शन तर त्यांचा सुटलेलाच आहे. 10 मिनटात होणारी डिश आहे. चपातीबरोबर भाकरीबरोबर भरपूर टेस्टी फ्लेवर लागतो हा. आणि येस, जरूर करून बघा ही डिश. ह्याच्यामध्ये हे बघा, हे आपण पाणी ॲड केलेलं आहे. ती जेव्हा परतून झालेली त्याच्यानंतर आपल्याला पुन्हा थोडंसं पाणी ॲड करायचं आहे. आता हे पाणी ॲड करून बघा किती छान असं मस्त कलर आलेला आहे. आपला मसाला ना सुरणमध्ये आणि बटाट्यामध्ये चांगला असा मिक्स झालेला आहे. तर त्याच्यामध्ये नंतर आपण 5 मिनिटांनी भाजी आपण काढून घेतलेली आहे सुरणची. बघा, ही प्लेटिंग करून घेतलेली आहे. मस्त अशी 2 मिरची आणि कोथिंबीरनी प्लेटिंग करून घेतलेली आहे. मला तर असं झालं आहे की आता मी कधीही भाजी खाईन. जर तुम्हाला ही भाजी आवडली असेल तर तुम्ही नक्की करून बघा. सुरणची भाजी भरपूर टेस्टी लागते आणि तुमच्या फॅमिली मेंबर्सकडून शाबासकी मिळवा. तर जरूर ट्राय करा ही डिश आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवायला विसरू नका. तुमच्या ज्या टिप्पणी असतील, ज्या ज्या गोष्टी तुम्हाला टिप्स आम्हाला जर सांगायच्या असेल त्याही गोष्टी तुम्ही आमच्याबरोबर शेअर करू शकतात. आणि तुमचा प्रतिसाद आमच्या चॅनलला द्या. भरघोस प्रतिसाद जो आत्तापर्यंत भेटलेला आहे आणि पुढेही भेटत राहील त्याच्याबद्दल आम्ही तुमचे अत्यंत आभारी आहेत. बाय गॉड्स ग्रेस. आणि तुम्ही जो सपोर्ट करता त्याच्याबद्दल मी तुमचा अत्यंत आभारी आहे. मुंबई की राय चॅनल लाईक करा, शेअर करा, सोशल मीडियावरती हा व्हिडिओ शेअर करा, तुमच्या ग्रुपमध्ये शेअर करा, व्हॉट्सअप ग्रुपमध्ये फॅमिली मेंबर्सला. आणि येस, ट्राय करून बघा ही डिश आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवायला विसरू नका. आणि हां, लाईक करायला विसरू नका, कारण की ते फ्री असतं. भरपूर लोक व्हिडिओज बघत आहेत पण ते लाईक करत नाही आहेत. तर इट्स हंबल रिक्वेस्ट युअर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.